हाय, हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आणखीन एक नवीन सुरुवात आणि पुन्हा आपण भेटलेलो आहोत. आज आपण बघणार आहोत तिसरं त्रैमासिक म्हणजेच थर्ड ट्रायमेस्टर. सो जे लोकं आज डायरेक्टली थर्ड ट्रायमेस्टरसाठी जॉइन झालेत, त्या सगळ्यांना माझी ओळख करून देते. नमस्कार, मी डॉक्टर श्रुतिका. आय एम अ सर्जन अँड अ गर्भसंस्कार एक्सपर्ट अँड ऑथर इन हेल्थ केअर फील्ड. सो या डिरेक्टली सेशनमध्ये ज्या लोकांनी एंट्री केली आहे, आपण काही आधीचे सेशन्स केले जे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला भेटतील. आजच्या लाईव्ह सेशनसाठी तुम्ही जमलेला आहात. सो थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बेसिकली खूप महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात आणि हा सगळ्यात मेजर ट्रायमेस्टर आहे आपल्या पूर्ण प्रेग्नन्सीमधला. सो पूर्ण ट्रायमेस्टर वाईज कुठल्या कुठल्या गोष्टी होतात ते एकदा बघून घेऊया. क्लिअर? चला लगेच सुरुवात करूया. सो आज आपण नेमकं काय बघणार आहोत आधी ते एकदा बघून घेऊ. सो ह्या सगळ्यामध्ये आपण पाहणार आहोत की मनोसंस्कार तिसऱ्या महिन्यामध्ये मनोसंस्कार नावाचा एक प्रकार आपण इंट्रोड्यूस करतो. तो जे लोक लाईव्ह रोज करतायत किंवा जे लोक एक्सरसाइजेस आणि योगाच्या क्लासेसमध्ये आहेत त्या लोकांना हे खूप आतापर्यंत पाठ झालेली गोष्ट आहे. जे लोक पहिल्यांदा आलेत त्या लोकांसाठी पुढे आपण एक्सप्लेन करू हे सगळं. त्यानंतर श्रवण संस्कार जे आपण मंत्र, उच्चार, श्लोक या सगळ्या गोष्टी करतो ते श्रवण संस्कारामध्ये. त्यासोबत श्वसन आणि योगाभ्यास, नंतर अभ्यंग आणि स्पर्श संस्कार ही सुद्धा तिसऱ्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासोबत आहार संस्कार, प्रॅक्टिकल अप्रोच सुद्धा आपण बघणार आहोत. त्यासोबत चेंजेस इन मदर्स लाईफ, कारण ह्या ट्रायमेस्टर नंतर जसं आपण 7वा, 8वा आणि 9व्या महिन्यामध्ये जायला लागतो तसं हळूहळू काही चेंजेस आईच्या आयुष्यामध्ये नकळत सुद्धा व्हायला लागतात, शारीरिक मानसिक स्थितीमध्ये सुद्धा आणि इन जनरल प्रॅक्टिकल डे टू डे लाईफमध्ये सुद्धा. सो त्या सगळ्यावरती आपण फोकस करणार आहोत. त्यासोबत घरामध्ये काही बदल करायचे आहेत का, ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या सगळ्या गोळा करण्याची सुरुवात करायची, दॅट इज असेंबल थिंग्स वी नीड. त्यासोबत हॉस्पिटल बॅग पॅकिंग हा तर खूप ट्रेंडिंग आणि सध्या यूट्यूब, इन्स्टा सगळीकडे खूप चालणारा, आपण पण खूप क्युरियस असतो या गोष्टीसाठी. जे लोक सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आहेत त्या लोकांना ऑलरेडी आयडिया असते, पण जे लोक फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आहेत ते दे वॉज लाईक की हे राहिलं तर ते राहिलं तर. सो त्या सगळ्या गोष्टी आपण एकदा ज्या खरंच लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघणार आहोत. गेट एव्हरीथिंग रेडी फॉर अरायवल, सो बाळ येण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार करणं या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि द सायन्स यू शुड नॉट इग्नोर. सो हा पण एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ही लक्षणं आपण इग्नोर करायची नाही आहेत. ठीक आहे. सो थर्ड ट्रायमेस्टरपूर्वी कडे जाण्यापूर्वी आय वॉन्ट टू एन्श्युअर दॅट तुम्हाला तुमची बॉडी, तुमच्या शरीरात जे सगळं चाललंय ते सगळं नीट माहीत असावं. ठीक आहे. बिकॉज कोणीतरी जाऊन मुलीला डिलिव्हर करेल, कोणीतरी मुलीची आई होईल, कोणीतरी पुढे जाऊन जरी मुलाची आई झालं तरी त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या स्वतःला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या कोणत्या आहेत तर तुमचं शरीर तुम्हाला माहीत पाहिजे. जिथे तुमचं बाळ वाढतंय त्याला आपण युटेरस म्हणजे गर्भाशय असं म्हणतो. वरून 3ऱ्या नंबरला जिथे लिहिलेलं आहे ते बाण पण तिकडे दाखवलेले आहेत बघा, सो दॅट तुम्हाला कुठला ऑर्गन आणि कुठलं शरीराचा पार्ट आपण बघतोय ते कळेल. नंबर 1ला आहे प्लासेंटा, ज्याला आपण गर्भवार किंवा गर्भनाळ असं म्हणतो, जिथून आपल्याला बाळाला पोषण आणि अन्न, आहार या सगळ्या गोष्टी देता येतात. अंबलिकल कॉर्ड जी नळी आहे, जी प्रवाह करते, ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा बाळाला करते ह्या सगळ्या गोष्टींचा, ती अंबलिकल कॉर्ड जी नळी कट करतात किंवा नाळ कट केली असं म्हणतात, ती नाळ जोपर्यंत ही तुमच्याशी कनेक्टेड आहे तुम्ही बाळाला तुम्हाला जे हवंय ते सगळं देऊ शकता. नो मॅटर इट मे बी आहार असेल, ते एखादी भावना असेल, एखादा गुण असेल, सगळं. ठीक आहे. बिकॉज ते तुमच्याशी क्लोजली कनेक्टेड आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूने. दुसरी गोष्ट आहे एम्निओटिक सॅक. आता एम्निओटिक सॅक इन अ सेन्स बाळ असतं, त्याच्या भोवती एक पिशवी असते आणि ती पिशवीमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये म्हणजे पाण्यासोबत बाळ असतं. जेव्हा ही पिशवी फुटते तेव्हा पाणी निघतं आणि नंतर आपल्याला कळतं की आता डिलिव्हरीला आपल्याला लगेच जावं लागेल वगैरे वगैरे. सो ह्या ज्या पिशवीला किंवा ह्या थैलीला आपण एम्निओटिक सॅक असं म्हणतो. त्यासोबत फिटस म्हणजे जे बाळ ज्या बाळाचा होणार आहे, जे बाळ आतमध्ये वाढते त्याला आपण फिटस असं म्हणतो जेव्हा ते गर्भात असतं त्यावेळेस. ब्लॅडर जी आपली मूत्राची पिशवी आहे, जी गर्भाशयाच्या प्रेशरमुळं ताणली जाते किंवा त्याच्यावर ताण पडतो त्याला आपण ब्लॅडर असं म्हणतो. सर्व्हिक्स, सो हा तो पार्ट आहे किंवा ही ती कॅनल आहे जिथून बाळ बाहेर येण्याची प्रोसेस करतं. म्हणजे त्याचं डोकं खाली येतं, मग हात येतात आणि ह्या सगळ्या ज्या जागेमधून ते येतं ती सर्व्हिक्स असते, जी डॉक्टर बोट हे करून सेंटीमीटर्समध्ये करून चेक करतात शेवटी, जेव्हा आपण ॲक्च्युअल डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये असतो इन टर्म्स ऑफ नॉर्मल डिलिव्हरी. ठीक आहे. सो त्या ऑर्गनला सर्व्हिक्स असं म्हणतात. आणि वजायना, जिथे आपण बाळ ॲक्च्युअल ज्या जागेवरून बाहेर येतं ती जागा त्याला आपण, किंवा योनी पण म्हणतात त्याला, सो त्या जागेला आपण वजायना किंवा गर्भाचं तोंड जिकडे सगळ्यात महत्त्वाचं असतं तिकडे. ठीक आहे. सो ह्या जागेला आपण वजायना म्हणतात. सो हे सगळे ऑर्गन्स प्रेग्नन्सीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. ह्या प्रत्येक ऑर्गनचा
खूप जास्त रोल पूर्ण 9 महिने चालू असतो. काही ऑर्गन्स जे आता सर्व्हिक्स किंवा वजायना ह्या गोष्टी बघितल्या, ह्या शेवटला जेव्हा डिलिव्हरी आपली होते त्यावेळेस कामाला येतात. सो ह्या सगळ्या ऑर्गन्स आपल्याला माहीत असणं आणि त्यासाठी आपण काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून जे लोकं लाईव्ह योगा सेशन्स करतात त्यांना आपण कीगल एक्सरसाइज किंवा ब्लॅडर एक्सरसाइजेस वगैरे ज्या देतो, ही त्यांची पूर्वतयारी असते, की डिलिव्हरी नंतर ज्या गोष्टी तुम्हाला ताण पडणार आहेत ज्या गोष्टींवरती, ते वगैरे पडू नयेत यासाठी आपण ते योगा सेशन्स घेतो. सो तुम्ही ज्या छोट्या-छोट्या एक्सरसाइज करताय त्या खूप ईझी वाटतात तुम्हाला, पण त्याचा नंतर खूप मोठा फायदा होतो आपल्याला. ठीक आहे. नाउ लेट्स गो 7वा, 8वा आणि 9वा हे 3 महत्त्वाचे महिने आपण बघूया. स्टार्ट विथ 7th मंथ. सो 7व्या महिन्यामध्ये आयुर्वेदिक नक्की स्थिती कशी असते? तर या महिन्यात बाळाचे सगळे अवयव म्हणजे गर्भात आपल्या जे बाळ आहे त्या गर्भाचे सगळे अवयव पूर्ण विकसित झालेले असतात. फ्रॉम नेल्स टू त्याच्या केसांवरचे बारीक-बारीक लव किंवा हेअर्स हे सगळे ऑर्गन डेव्हलप पूर्ण झालेले असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आईंमध्ये थकवा, पाठदुखी, पाय सुजणे किंवा झोपेची कमतरता या गोष्टी दिसतात. कारण बाळाला जागा कमी पडते सो तो कम्फर्टेबल राहण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचं वजन असतं, बाळाचं वजन, पाण्याचं वजन, बाकी शरीरामध्ये जे अवयव आहेत त्यांचं वजन. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आईला थकवा, ताण या गोष्टी येतात. ठीक आहे. आता ह्याचा रेफरन्स कुठे आहे का? तर आहे सप्तमे मासे चेतनावान भवती गर्भ. म्हणजे त्याला सगळ्या फीलिंग्स, भावना या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. ह्याचा रेफरन्स आयुर्वेदामध्ये खूप वर्षापूर्वीपासूनच आलेला आहे. ठीक आहे. नाउ लेट्स मूव्ह 8वा महिना अष्टम मासे. हा अत्यंत संवेदनशील महिना आहे. फार बघितलं तुम्ही जर तर क्लिअरली जाणवतं, की जे लोकं हाय रिस्क प्रेग्नन्सी आहेत किंवा काहींना हालचाल वगैरे कमी जाणवते किंवा काहींना वय जास्त असेल, तर ह्या लोकांमध्ये 8वा महिना किंवा त्याच्या शेवटी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ह्या महिन्यामध्ये प्राणशक्ती किंवा जे ऑक्सिजन आणि या सगळ्या गोष्टी आहेत बाळाच्या, त्या डेव्हलप खूप रॅपिडली होत असतात. त्याचे ब्रेन्स, न्यूरॉन्स, त्याची मेमरी सेंटर्स, त्याच्या ॲक्टिव्हिटीज, त्याची ग्रास्पिंग पॉवर या सगळ्या गोष्टी 8व्या महिन्यात खूप जास्त डेव्हलप होतात. सो ज्या गोष्टींमुळे माणूस हा सुपर पॉवर सांगितलेला आहे प्राण्यांपेक्षा कंपॅरिझन केलं तर, त्या सगळ्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये घडत असतात. म्हणून ह्या महिन्यामध्ये जपून राहायला, काळजी घ्यायला जास्त सांगितलं जातं. ठीक आहे. सो 8वा महिना हा खूप संवेदनशील महिना आहे. आयुर्वेदानुसार स्थिती बघायची तर प्राणशक्ती जे मी आत्ता म्हणाले, की ओज ज्याला आयुर्वेदामध्ये ओज असं म्हणतात ते म्हणजे प्राणशक्ती. जो आपला प्राण आहे किंवा आपली जी चेतना आहे ती आई आणि गर्भ या दोघांमध्ये ये जा करत असते आणि कशी करते तर जी गर्भनाळ आहे त्या नाळेच्या सहाय्याने. यासाठी या महिन्यामध्ये डिलिव्हरी शक्यतो नसावी किंवा सेफ असावं आई आणि बाळ दोघं जण असं आपण म्हणतो. ठीक आहे. गर्भ आणि आई हे दोघांनाही कधी-कधी अशक्त वाटू शकतो. सो तुम्ही बघितलं असेल तर 8व्या महिन्यामध्ये कधी-कधी चेहरा थकलेला वाटतो, डल वाटतो, नर्व्हस वाटतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामागे आहेत आणि ह्या आपल्या आयुर्वेदाने खूप आधी सांगून ठेवलेल्या आहेत. सो मग ह्या काळात काय करायचं तर रेस्ट आहे. त्यासोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत, की जास्त काळजी घेणं. ठीक आहे. अकाली प्रसूतीचा धोका असतो. जसं मी आधी सांगितले, की जी कारणं आहेत वय जास्त असणं, हाय रिस्क असणं किंवा बाकी कुठले कॉम्प्लिकेशन्स येणं ह्या सगळ्या मुळे अकाली प्रसूतीचा धोका जास्त वाढलेला असतो आणि तो होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. अगेन अष्टमे मासे ओजः संचारती याचा रेफरन्स सुद्धा आयुर्वेदात आलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा 9वा महिना. सो हा महिन्यामध्ये आयुर्वेदिक स्थिती पाहायला गेलो तर प्रसूतीसाठी गर्भ पूर्ण तयार झालेला असतो. तो त्याच्या योग्य मार्गामध्ये यायला सुरुवात झालेली असते. ठीक आहे. मग ह्यामध्ये कुठल्या गोष्टी होतात तर वातदोष तर वाढतोच, पण त्यासोबत ओटीपोटामध्ये म्हणजे जिकडे आपण खालचा युटरसचा जो भाग आहे तो म्हणतो त्याकडे ताण जास्त पडतो. वारंवार लघवीला जावंसं वाटतं किंवा मग अनिद्रा म्हणजे झोप कमी येणे यांसारख्या गोष्टी किंवा काहींना झोप येते आणि मग रात्री लवकरच जाग येते यांसारख्या गोष्टी होऊ शकतात. ओके. सो आपण बघत होतो की मनुसंस्कार. आता मनुसंस्कारामध्ये नक्की कुठल्या-कुठल्या गोष्टी येतात, तर त्या आपण पाहतोय. त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं मन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे खरं तर जी आपल्याला जास्त प्रकर्षाने आणि लक्ष देऊन ज्याच्यामध्ये काम करायचं आहे, ते म्हणजे आईचं मन. त्यासोबत आई आणि बाबांचं कन्व्हर्सेशन किंवा संवाद ज्याला आपण म्हणतो, सो ते सुद्धा त्यामध्ये आलं पाहिजे. ध्यान आणि साधना यांसारख्या गोष्टी आल्या पाहिजेत. प्राणायाम ज्यामध्ये अनुलोम-विलोम ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं. व्हिज्युअलायझेशन्स जे आपण रेग्युलर योगा क्लासेस करतो त्यामध्ये आपण ह्या गोष्टी करतोच. सो त्यासोबत श्रवण संस्कार. तर श्रवण संस्कारामध्ये बेसिकली मंत्र उच्चार किंवा जे आपण गर्भकल्याण मंत्र दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण श्रवण संस्कारामध्ये रोज 1 तास तरी समजे दिवसाच्या पूर्ण 24 तासामध्ये 1 तास तरी आपण हे संस्कार करतो. त्यामध्ये काय येतं तर गायत्री मंत्र येतं, श्री सूक्त येतं किंवा शिवमंत्र येतं, रामनामाचा जाप येतो. यांपैकी कुठलाही एक मंत्र जो तुम्ही डेली रुटीनमध्ये बोलता किंवा एखाद्या नव्याने बाळासाठी केलाय. काही केसेसमध्ये
जेव्हा हाय रिस्क प्रेग्नन्सी असते, तेव्हा आपण गर्भरक्षा मंत्रसुद्धा आईंना देतो. तो सुद्धा खूप सुंदर काम करतो. एखादी कथा, बोधकर किंवा आध्यात्मिक कथा इव्हन असेल, तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू शकता किंवा वाचून दाखवू शकता बाळाला. सुभाषित आहेत, काहींना संस्कृत आवडतं, सो ते तुम्ही वाचू शकता. एखादी पोथी वाचू शकता, नामस्मरण करू शकता. यांसारख्या गोष्टीसुद्धा बाळाच्या कारण त्याची चेतना पूर्ण डेव्हलप झाली आहे, तर तुम्ही ज्या प्रकारचा संस्कार त्याच्यावर कराल, श्रवणाच्या माध्यमातून तो बाळाला चांगले रिझल्ट्स येण्यासाठी मदत करतो किंवा बौद्धिक त्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो. बाळाची श्रवणशक्ती पूर्ण विकसित झालेली असल्यामुळं हा संस्कार खूप प्रभावी ठरतो. ठीक आहे. नाव अगेन आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहार. सो 9व्या महिन्यांमध्ये ऑब्व्हियसली बाळा 7व्या, 8व्या आणि 9व्या तिन्ही महिन्यांमध्ये बाळाचं वजन झपाट्याने वाढत असतं. त्यासोबत आपल्या गर्भाशयातली जागाही अपुरी पडत असते. सो ह्याचा ताण आपल्या पोटावर सुद्धा पडतो. जिथे आपलं पचन होत असतं, जिथे आपलं सगळ्या घेतलेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. सो त्या ठिकाणचा आहार जो आपण घेतोय तो मुळात व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठल्या गोष्टी आपण घेऊ शकतो, तर डाळींचे सूप किंवा भाजीचे सूप, वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून त्याचे सूप यांसारख्या गोष्टी आपण घेऊ शकतो. मग त्यामध्ये कुठल्या भाज्या एकत्र करू शकतो, तर दोडका आहे, दुधी आहे, गाजर आहे, भोपळा आहे, यांसारख्या भाज्या आपण एकत्र करून त्याचा आपण सूप बनवू शकतो. फळांमध्ये आपण डाळिंब, सफरचंद, केळी यांसारखी फळं घेऊ शकतो. नारळ पाणी आणि शहाळ्याचं पाणी तर आपण घेतोच आहोत. त्यासोबत ड्रायफ्रुट्स आहेत, ते सकाळी भिजवून आपण जे घेतोय, सो ते सुद्धा आहेतच. हळदीचं दूध आहे किंवा औषधं जी आपल्याला डॉक्टरांनी सांगितली ती सुद्धा आपण वेळेवर घेतोय. ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. नंतर शतावरी कल्प किंवा शतावरी चूर्ण हे सुद्धा तुम्ही पावडरमध्ये घेताय, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे, खूप महत्त्वाची आहे. जसं आपण 8 आणि 8.5 महिन्यांकडे येतो, शतावरी कल्प आपल्याला बंद करायचा आहे. जेव्हा आपण प्रसूतीनंतरचा सुतिका परिचर्याचा कोर्स आपण करणार आहोत किंवा लेक्चर आपण घेणार आहोत, त्यामध्ये मी इन डिटेल तुम्हाला सांगणारच आहे. पण कोणी आत्ता शेवटच्या महिन्यांमध्ये आहे, तर तुम्ही 8, 8.5 महिन्यांमध्ये असाल, तर शतावरी कल्प आत्ता बंद करून डिलिव्हरी नंतर चालू करायचं आहे. ठीक आहे. त्याची कारणं तुम्हाला त्या सेशनमध्ये कळतील. कोमट पाणी आपण हळूहळू प्यायची आता सुरुवात करायची आहे. जर खूपच उन्हाळा आहे, तर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पिऊ शकता, पण फ्रीजमधलं किंवा खूप थंड माठातलं पाणी वगैरे अशा गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि आता प्रसूतीसाठी योग आपण योगा क्लासेसमध्ये घेतोच आहोत, सो ते योगा सेशन्स आता सुरू करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. नाव सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी मगाशी म्हटलेलं, की अभ्यंग आणि स्पर्शसंस्कार. ह्या महिन्यांमध्ये तुम्ही केलेल्या बाळाला किंवा पोटावरती स्पर्श किंवा कुठल्याही प्रकारचा स्पर्श हा त्याच्या मेमरीमध्ये कायम राहतो आणि तोच स्पर्श किंवा तीच वाक्य, तेच श्रवण संस्कार बाळाला बाहेर आल्यानंतर ही माझी आई आहे आणि आता मी हिच्याजवळ सेफ आहे, हा बॉन्डिंग क्रिएट करायला मदत करते. हे खूपच आपण म्हणू शकतो अनरिअलिस्टिक वाटू शकतं, पण ह्याच्यासाठी इव्हिडन्स बेस्ड रिसर्च झालेले आहेत किंवा त्यावरती आधुनिक सायन्समध्ये अभ्याससुद्धा झालेला आहे. सो आपल्याला याच्यामध्ये फिटल ब्रेन प्रोग्रामिंग ह्या सेक्टरमध्ये आपण काम करत असतो, की बाळाला जो स्पर्श आपण देतोय, जी वागणूक आपण देतोय, जे शब्द आपण वापरतोय, ते कारण त्याची चेतना डेव्हलप झाली आहे, त्याला ह्या गोष्टी माहीत असतात. सो बाहेर आल्यानंतर हीच ती व्यक्ती आहे, जिच्याजवळ मी सेफ आणि सिक्युअर फील करू शकतो, हे बाळाला लवकर कळतं. ठीक आहे. सो हा वेळ तुमचा बाळासोबत बॉन्डिंग क्रिएट करण्याचा आहे. यूज इट वाईजली. ओके. आता काय करायचं आहे याच्यामध्ये, 1-2 वेळा आठवड्यातून तुम्ही खूपच बिझी आहात, जॉब करताय, प्रवास वगैरे आहे, तुम्हाला वेळच भेटत नाही. शनिवार, रविवार तर वेळ भेटू शकतो किंवा रविवार भेटू शकतो. एखाद्या रात्रीच्या वेळेस झोपताना 1 दिवस काढायचा असा किंवा आठवड्यातून 1 ते 2 वेळा रोज केलं तर उत्तमच. पोटावरती, पाठीवरती, पायांवरती सौम्य तेल मालिश करायची. स्पर्श आठवड्यातून 1 ते 2 वेळा करून जे अफर्मेशन्स आहेत ते रोज बोलत असाल तर तो स्पर्शसंस्कार खूप उत्तम काम करतो. मांड्यांच्या आतल्या भागामध्ये सुद्धा मालिश आपल्याला करायची आहे. तीळ तेल किंवा नारळ तेलाने, प्लेन आपलं कोकोनट ऑइल आहे त्यांनी मालिश केलेली सुद्धा चांगली. बदाम तेलाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. पण फार व्हेरिएशन्स करायला जाऊ नका, कारण तुमच्या स्किनवर रिॲक्शन येऊ शकते. लालसरपणा, खाज यांसारख्या गोष्टी सुद्धा येऊ शकतात. ओके. देन नेक्स्ट इज ब्रेस्ट. सो ब्रेस्टमध्ये दिवसातून 1 ते 2 वेळा ब्रेस्टला मालिश करणं पुरेसं आहे. खास करून सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी अंघोळीच्या एक अर्धा 1 तास आधी आणि संध्याकाळी झोपताना पॉसिबल असेल तर ब्रेस्टला सर्क्युलर वेमध्ये मालिश करणं. जर तुम्ही 9व्या महिन्यामध्ये एंट्री केलेली आहात, तर मग हळू जो काळा भाग असतो एरिओलाचा आणि निप्पलचा, त्या भागामध्ये मालिश करणं सुरू करा. अदरवाईज त्या भागामध्ये मालिश बिलकुल करायची नाही. तुम्ही जो आपला ब्रेस्टचा मांसल भाग आहे बाजूचा, त्या साईडला सर्क्युलर मोशनमध्ये वरून खालच्या बाजूला आणि खालून अशा पद्धतीने तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा ऑपोजिट दिशेने
दिशेने एकाच डिरेक्शनने एका वेळी अशी मालिश करू शकता. ठीक आहे. आता स्तनांचा बाह्य भाग जो मी आता दाखवला सर्क्युलर, त्या भागामध्ये मालिश करायची आहे. वरच्या खालच्या बाजूला करायची आणि निप्पलच्या आसपासचा भाग इथे करायचे. जर तुम्ही 9व्या महिन्यामध्ये एंटर केलेले आहात तर तुम्ही एरिओला आणि निप्पल, जे काळा भाग आहे आणि पुढे जो निप्पलचा भाग आहे, जे बाळ तोंडात घेऊन दूध पिणार आहे, त्या भागामध्ये मालिश करायची. ठीक आहे. ह्याचे काही क्वेश्चन्स पण असतील, आपण नंतर ते नक्की घेऊया. ठीक आहे. एक क्वेश्चन ऑलरेडी आला आहे, तो घेऊन टाकू आपण. तर या केसेसमध्ये क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे की निप्पल स्ट्रेच वगैरे करायचे असतात का? तर नाही. जोपर्यंत तुमच्या डिलिव्हरीच्या डेटला 7 ते 8 दिवस राहिलेले नाहीत, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं तेल लावून दाबणं किंवा खेचणं निप्पल ह्यासारख्या गोष्टी करायच्या नाहीत. कधी-कधी ह्यामुळे सुद्धा अर्ली डिलिव्हरी इंडक्शन सुरू होतात, कारण बॉडीला तसे सिग्नल्स जातात. सो प्लीज डोंट डू एनी हार्मफुल थिंग्स टू यू. बस हलक्या हाताने तेल लावून आपल्याला तो एरिया मॉइस्ट करायचा आहे, सो दॅट जेव्हा त्याच्यामध्ये हार्मोन डेव्हलपमेंट आणि ह्या गोष्टी येतात आणि जेव्हा त्याची खरंच गरज लागणार आहे, तेव्हा तो एरिया रेडी असेल यासाठी. ओके. तेव्हा नंतर निप्पल क्रॅक होणं किंवा बाजूच्या भागामध्ये चिरा पडणं, भेगा जाणं, दुखणं, रक्त येणं यांसारख्या गोष्टी होतात. त्या होऊ नये यासाठी आपण आधी तयारी करतोय. क्लिअर? जेव्हा आपण लाईव्ह सेशनमध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो, तेव्हा आपण सगळ्यांना सांगतो की कसं करायचं, काय करायचं. तुम्ही जर ते अटेंड केलं नसाल तर ते मिस करू नका. उद्या तो सेशन आहे, प्लीज अटेंड करा. ओके. नाव ह्याच्या कुठल्याही रेकॉर्डिंग्स आणि अवेलेबल होत नाहीत, कारण ते प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत आणि ते आपण डमीजवर दाखवतो. सो त्याचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल नाही आहेत. ओके. सो प्लीज त्याचं लाईव्ह सेशन अटेंड करा. नेक्स्ट थिंग इज प्रॅक्टिकल अप्रोच. आता फिजिकल प्रिपरेशन ऑन इट म्हणजे काय, तर डिलिव्हरीमध्ये कुठल्या गोष्टींसाठी शारीरिक तयारी करायची आहे. जसं तुम्ही 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये येतात, शारीरिक तयारीमध्ये अभ्यंग तर एक आलाच, पण त्यासोबत तुमची बसण्याची पद्धत किंवा ह्या सगळ्या गोष्टी, चालण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत की ज्यामुळे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करताय तेव्हा कळा देण्यासाठी शरीराचे मसल्स किंवा पेशी तेवढ्या रिलॅक्स असतील, तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. ह्याचा अर्थ फिजिकल प्रिपरेशन. ओके. नेक्स्ट इज मेंटल प्रिपरेशन. माझी डिलिव्हरी व्यवस्थित होणार आहे, बाळ आणि मी सुखरूप राहणार आहेत, यांसारख्या गोष्टी स्वतःला माहीत असणं, त्याबाबत तुम्ही कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हे सगळं करणं म्हणजे मेंटल प्रिपरेशन. आपण ऑनलाईन लाईव्ह सेशन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून घेतोच, किंवा तुम्ही अफर्मेशन्स आणि ह्या गोष्टी करताय तर तुम्ही ऑलरेडी त्यासाठी प्रिपेअर झालेले असता. ठीक आहे. यासाठी आपण म्हणतो की जे काही डेली ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये पार्टिसिपेट करा. त्याचा खूप फायदा तुम्हाला मेंटल आणि मानसिक लेवलवर प्रिपेअर व्हायला होतो. ठीक आहे. नो मॅटर पहिली प्रेग्नन्सी आहे, दुसरी प्रेग्नन्सी आहे, त्या स्टेजमध्ये गेल्यावर हार्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा आजूबाजूची परिस्थिती अशी असते, लोक आपल्याला बऱ्याच गोष्टी येऊन सांगत असतात. या सगळ्या गोष्टींमुळे आपण थोडंफार का होईना घाबरतो. ते होऊ नये यासाठी आपण ही सगळी तयारी आधीपासून करतो. ठीक आहे. न्यूट्रिशन, आता ह्या गोष्टीवर आपण ऑलरेडी मास्टर केलेलं आहे. आपण सगळ्या सेशन्समध्ये सगळ्या ट्रायमेस्टर वाईज न्यूट्रिशन काय आहार घ्यायचा हे पाहिलेलंच आहे. त्यासोबत तुम्हाला वन ऑन वन जेव्हा आपण कन्सल्टेशन्स केले तेव्हा आहार प्रत्येकीला वेगळा वेगळा आहार त्याच्या प्रकृतीनुसार दिलेला आहे. सो बऱ्याच जणांचे त्रास सुद्धा कमी झालेले आहेत यामुळे, जे उलटी मळमळ अपचनाचे होते ते. सो मास्टरी तुम्ही ऑलरेडी केलेली आहे तुमच्या शरीराला कुठल्या गोष्टीचा आहार लागतोय त्याबद्दल. ठीक आहे. नाव बेबी बॉन्डिंग. बेबी बॉन्डिंग आपण आता श्रवण आणि गर्भसंस्कार, स्पर्श संस्कार यासारख्या गोष्टी बघितल्या. तुम्ही रोज योगा क्लासेस करताय, मेडिटेशन आणि गर्भसंवाद करताय आणि त्यामध्ये तुमचं बॉन्डिंग खूप सुंदर बाळासोबत होतं हे दिसतंय सुद्धा. ओके. नाव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे. सो थोडे लूज आणि ज्याच्यामधून ब्रीथ होईल, हवा खेळती राहील, म्हणजेच कॉटनचे कपडे किंवा मस्लिन क्लॉथ असतात किंवा बांबू क्लॉथचे कपडे पण सुद्धा मिळतात हल्ली. लिननचे कपडे असतात. सो यांसारखे कपडे आपण वापरायला सुरुवात करावी. मग ते गाऊनसुद्धा असतील पातळ, किंवा हल्ली मॅटर्निटी गाऊन्स पण मिळतात, फिडिंग गाऊन्स पण मिळतात, त्या गोष्टी पण आपण वापरू शकतो. स्ट्रेचेबल मटेरियल असेल तर तुम्हाला, कारण कधी कधी दूध खूप भरतं ब्रेस्टमध्ये, त्यामुळे टाईटनेस वगैरे येतो, मग त्यावेळेस आपण श्वास घ्यायला त्रास होतो, ह्यासारख्या गोष्टी वगैरे असतात. गर्भाशयाच्या इथे टाके असतात कधी कधी. सो त्या गोष्टींमध्ये आपल्याला हे स्ट्रेचेबल कपडे खूप मदत करतात. स्किनवरती सॉफ्ट असतील अशा गोष्टी, ज्याच्याने खाज, इरिटेशन होणार नाही, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण बाळाला सुद्धा आपल्याला त्या कपड्यांसोबत संबंध येतो, बाळाचा सुद्धा, त्याच्या शरीराचा सुद्धा संबंध येतो. सो त्याला सुद्धा ते कपडे त्रास देणारे नसावेत. ठीक आहे. इझी टू वेअर, ज्या गोष्टी पटकन कपडे जे घालता येतील, आपल्याला फिडिंगसाठी जे काढता येतील, अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. असे कपडे असणं गरजेचं आहे. मॅटर्निटी ब्राज आणि सॉफ्ट कप ब्रा
ब्राज ज्याला अंडरवायर नाही आहेत. आता हा ॲक्चुअली खूप चर्चा करण्यासारखा विषय आहे, पण हा खूप निग्लेक्ट केला जातो. आपण आपल्या ब्राज अ, बऱ्याच ठिकाणी बदलल्या गेल्या जात नाहीत. साईज वाढत जाते अचानक. सो सॉफ्ट ज्याला खाली वायर नाही आहे किंवा ज्याला खाली टाईटनेस नाही आहे, अशा प्रकारच्या ब्रा हल्ली मॅटर्निटी ब्रा खूप इझिली Amazon, Flipkart किंवा दुकानामध्ये सुद्धा अवेलेबल होतात. सो तिथून आपण एक साईज अप असलेला ब्रा, 1 ते 2 साईज अप असलेला ब्रा आपल्यासाठी घेतला पाहिजे, जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीच्या शेवटच्या मंथ्समध्ये एंटर करता. कारण तुम्हाला ती सवय झाली पाहिजे. सो तेव्हापासून घालायची सुरुवात करा मी तर म्हणेन. काही ब्रा अशा वरून हुक ओपन करायच्या असतात, जसं इथे इमेजमध्ये दाखवलेलं आहे. सो त्या फिटिंगसाठी तुम्हाला खूप व्यवस्थित आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय किंवा कुठे बाहेर जाताय, लोकं घरात आहेत, अशा वेळी पटकन ते हुक काढून तुम्ही फिडिंग करू शकता. त्याला कव्हर पण करता येतं परत. सो यांसारख्या गोष्टी आहेत. सो प्लीज इन्व्हेस्ट इन 2 ते 3 चांगल्या ब्राजमध्ये, मी तर म्हणेन 3 ब्राजमध्ये चांगला इन्व्हेस्ट करा. सो दॅट तुम्हाला पुढे ॲटलीस्ट 5-6 महिने, मी तर म्हणेन वर्षभर जर व्यवस्थित वापरल्या तर, आणि पावसाचा सीझन वगैरे नाही आहे, तर तुम्ही ह्या 3 ब्राज व्यवस्थित छानपणे वापरू शकता. यामुळे ब्रेस्टला कुठला त्रास होत नाही. कारण शक्यतो फिडिंग आणि ह्या सगळ्या दरम्यानमध्ये आपल्या लक्षात आहे, पण नंतर ब्रेस्ट खाली येणं किंवा सॅगिंग ज्याला म्हणतात, अशा गोष्टी होणं खूप कॉमन असतं. यासाठी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पॅन्टीज आपण वापरतो. सो मॅटर्निटी पॅन्टीज म्हणजे आपल्या पॅन्टीजपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. कधी-कधी मॅटर्निटी डायपर्स पण मिळतात. सो त्या गोष्टीसुद्धा घालणं, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लीडिंग होत असते बऱ्याच वेळा आपल्या डिलिव्हरीनंतर बरेच दिवस. सो फीडिंग करायची असते आपल्याला, ब्लिडिंगसुद्धा होत असतं. तर ह्या केसेसमध्ये स्ट्रेचेबल कॉटनच्या असल्या की स्वेटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला आराम मिळतो. त्यासोबत आपण कम्फर्टेबल असतो, आणि आपण कम्फर्टेबल असलो तर शरीराचे हार्मोन्स आणि मेंटल स्थिती कम्फर्टेबल होते. इनडायरेक्टली आपण बाळाला शांत वातावरण आणि वागणूक देऊ शकतो. ठीक आहे. सो तुमच्या सगळ्या गोष्टी बाळावरती इफेक्ट होत असतात. यासाठी स्वतःला कम्फर्टेबल करा, कम्फर्टेबल कपडे घाला, सो दॅट तुम्ही कम्फर्टेबल असाल. ऑटोमॅटिकली बाळाला सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित शांतपणे देता येतील. ठीक आहे. नाहीतर आपली चिडचिड होते, त्या सगळ्या गोष्टी दुखत असतात, कपड्यांमुळे अजून त्रास होतो, आणि त्यामुळे मग आपलाच सगळा केओस निर्माण होतो. ठीक आहे. सीमलेस ब्रिथेबल फॅब्रिक असावं, जसं आपण म्हणाले, कम्फर्टेबल गोष्टी घाला. डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीजसुद्धा मिळतात. सो ब्लिडिंगसाठी तुम्ही ते डायपर्स वगैरे बघू शकता, फोटोत पण दाखवलेले आहेत. त्याच तुम्ही कट करून फेकू फक्त शकता. सो ही गोष्ट पण इझिली अवेलेबल होते. खूप कमी प्राइजेसमध्ये होतात. सो ह्या गोष्टी पण तुम्ही घेऊ शकता, अफोर्डेबल आहेत. नाव अगेन, आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की फादरचा रोल काय आहे. ह्या महिन्यांमध्ये फादरचा काय रोल आहे हे आपण बघूया. किंबहुना या महिन्यामध्ये वडिलांनी एक स्टेप अहेड असलं पाहिजे आईपेक्षा. कसं? तर प्रसूती सुरू होण्यापूर्वी आई-वडिलांनी दोघांनीही शक्य तितक्या सर्व परिस्थितींबाबत चर्चा करायची. यू शुड बी रेडी फॉर वर्स्ट अँड वर्स्ट केस. ठीक आहे. आपल्याला माहीत नाही आहे पुढे कुठल्या गोष्टी कशा होणार आहेत. सो सगळ्या गोष्टींबाबत आधीच निर्णय घेऊन ठेवायचे. कुठल्या हॉस्पिटलला डिलिव्हरी करणार आहोत, तिथे जाणार कसं आहोत, तेवढे दिवस राहणार कसं आहोत, घरी कोणी बॅकअप आहे का, बरं बॅकअप असतील तर ते लोकं कॅपेबल आहेत का, की ह्या गोष्टी आपण त्यांच्यावर सोडू शकतो. तर तसे असतील तर त्यांच्यासोबत चर्चा करून घ्या. तुमचे मेडिक्लेम्स असतील तर त्याबाबत डिस्कशन करून घ्या. सो दॅट तुम्ही रिलॅक्स असाल, तुम्ही बाळाकडे लक्ष द्याल, बाबांना सगळ्या गोष्टी माहीत असतील, आणि बाबा ते डिसिजन्स घेऊ शकतील. किंबहुना तुमचे दोघांचे डिसिजन्स आधी झाल्यामुळं बाबा ते परस्पर तुम्हाला त्यावेळेस न विचारता डायरेक्ट निर्णय घेऊ शकतील. सो दोघांची सहमती असेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आधी ते डिस्कस करणं गरजेचं आहे. एखादी तुम्हाला ॲलर्जी आहे, एखादी गोष्ट तुम्हाला चालत नाही आणि ती गोष्ट चुकून होऊ नये, यासाठी तुम्ही त्या बाबांना गोष्टी आधी सांगून ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये ह्याच सगळ्याच गोष्टी आल्या. जसं मी आता म्हणाले की डिलिव्हरीची प्लेस कुठली आहे, डॉक्टर कोणते आहेत, याबाबत डिस्कशन आधी झालेलं असलं पाहिजे. डिलिव्हरी कुठल्या पद्धतीने होणार आहे, जर आयत्या वेळी सीझर करायची वेळ आली तर आपण कम्फर्टेबल आहोत का, किंवा बाकी पण प्रकार आहेत डिलिव्हरीचे, फोर्सेप डिलिव्हरी आहे, ॲनेस्थेशिया आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या आपल्याला देणं गरजेचं आहे का, गरज पडली तर त्या आपण देऊ शकतो का, त्याचा निर्णय तुम्ही घ्याल का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे. लेबर सपोर्ट, आपल्यासोबत कोण थांबणार आहेत, काय कोण कुठे असणार आहे, काय कोण देणार आहे आपल्याला, ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. इमर्जन्सी प्रिपेअर्डन्समध्ये आपण जर गरज पडली तर आपल्याकडे गाडी आहे का, किंवा ॲम्ब्युलन्स लागणार आहे का, किंवा एखादी गोष्ट आणायची आहे तर तो कोणी अवेलेबल इमर्जन्सीमध्ये असेल का, रिक्षाचा नंबर, गाडीचा नंबर, ॲम्ब्युलन्सचा नंबर, हॉस्पिटल्समधला कोणाचा नंबर आपल्याला लागत असेल तर त्या सगळ्या गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे. ज्या हॉस्पिटलला तुम्ही डिलिव्हरी करणार तिथे पेडॅट्रिशियन अवेलेबल आहेत का, NICU आहे का, नसेल तर ते लोक कुठून अवेलेबल होणार आहेत, त्यांचे नंबर आहेत का, ते अवेलेबल होतील का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फास्ट करणं किंबहुना त्या आधी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते निर्णय पटापट घेतले जातात.
ओके. दुसरी गोष्ट हॉस्पिटल बॅग्स आणि गरजेच्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत का? फीडिंग आणि पोस्टपार्टम केअर. आता ब्रेस्ट फीडिंग आणि फॉर्म्युला प्लॅन ह्या गोष्टीचं डिस्कशन्स आधीच झाले पाहिजे. सीझर असेल तर दूध थोडं उशिरा येतं. मग फॉर्म्युला वगैरे हॉस्पिटलमध्ये अवेलेबल करून देतात का? ते लोकं बेबीला फीड करतील का? ह्या सगळ्या गोष्टी आधी माहीत असल्या पाहिजेत. जर आपल्याला करायचं आहे तर आपल्यासोबत कोणी आहे का जे फीड करू शकतं वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आधी डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. पोस्टपार्टम केअरमध्ये न्यूट्रिशन आणि रेस्ट आणि घरी कोणाची मदत आपल्याला होणार आहे का? घरी कोणी बाई आहे का? किंवा जर कोणी नसेल, नवरा बायको राहत असाल तर कोणी हाऊस हेल्प अवेलेबल होतीये का? तिच्याशी डिस्कस करून घ्यायचं. ती येते की नाही या गोष्टी बघायच्या. या सगळ्या गोष्टी आधी सेट केल्यात की तुम्हाला त्याचा कमी त्रास आणि स्ट्रेस येतो पुढे. ठीक आहे. डिसिजन मेकिंग रोल्समध्ये कोणत्या परिस्थितीत डॉक्टरांना लीड करायला द्यायचं डिसिजन्स हे तुमचं आधी ठरलं गेलं पाहिजे. सो दॅट बाबा ते निर्णय योग्य वेळी घेऊ शकतील. आई रिलॅक्स असेल. ओके. सेफ्टी वॉर्निंग साईन्स सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या निग्लेक्ट करायच्या नाही आहेत बिलकुल. तर त्यामध्ये वॉटर ब्रेक जेव्हा पाणी जातं किंवा एम्निओटिक फ्लुइड बाळाभोवतीचं पाणी लीक होतं, ह्या गोष्टी आपल्याला न डिटेक्ट करता लगेच हॉस्पिटलला जायचं आहे किंवा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यासोबत ब्लिडिंग जर व्हायला लागली तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यासोबत बाळाच्या हालचाली जर कमी होत असतील, फिटल मुव्हमेंट्स कमी होणं असं काही जाणवतंय आपल्याला, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे किंवा हॉस्पिटलला जायचं आहे. सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन्स यायला लागले किंवा क्रॅम्प्स व्हायला लागल्या, तर ह्या केसेसमध्ये सुद्धा कधी-कधी शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये काही-काही वेळा थोडंफार क्रॅम्प आला, परत गेली, क्रॅम्प आला, परत गेली असं होतं. त्यानंतर थांबतं, परत थोड्या वेळाने सुरू होतं. सो ही गोष्ट कधी-कधी फॉल्स लेबर पेनमध्ये पण जाते. सो त्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, की हे खरंच लेबर पेन सुरू झालंय किंवा मला काही वेगळं होतंय का, की हे फक्त पोट ओढल्यासारखं वाटतंय, थोडा वेळ दुखतं आणि नंतर नॉर्मल होतंय, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन असेल तर मात्र लगेच दाखवायचं आहे. सिव्हिअर हेडेक आहे किंवा थोडं धुरकट दिसायला लागलंय, अंधुक दिसायला लागलंय किंवा थकवा, गिडीनेस, चक्कर असं काही वाटतंय तर लगेच दाखवायचं आहे. एक्सेसिव्ह स्वेलिंग असेल तर ती पण आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे, की ही नॉर्मल स्वेलिंगपेक्षा जास्त स्वेलिंग वाटते. त्या केसमध्ये सुद्धा डॉक्टरांना लगेच भेटायचं आहे. फीवर, व्हॉमिटिंग, डिहायड्रेशन या गोष्टी असतील तर आपण भेटतोच. त्यासोबत युरिनमध्ये काही चेंजेस असतील, खूप पिवळी होतीये, लालसर वाटतेय तर लगेच भेटायचं आहे डॉक्टरांना. ठीक आहे. पेडियाट्रिशियन अवेलेबिलिटी लास्ट ट्रायमेस्टरमध्ये ह्या गोष्टी अवेलेबल आहेत की नाही बघणं गरजेचं आहे. मगाशी मी याबद्दल बोलली आहे, पण एकदा क्विक आपण बघून घेऊया, की पेडियाट्रिशियन अवेलेबल आहेत का जिथे तुम्ही डिलिव्हरी करणार आहात ॲडव्हान्समध्ये ते पहिलं बघून घ्यायचं आहे. त्यासोबत कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यांचे सगळे काही WhatsApp नंबर, इमर्जन्सी नंबर, कॉन्टॅक्ट जे काय आहेत ते सेव्ह करून ठेवायचे आहेत. हॉस्पिटल कोऑर्डिनेशन, डिलिव्हरी रूम किंवा NICUमध्ये पेडियाट्रिशियन अवेलेबल आहेत का, NICU आहे का, यांसारख्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पोस्टपार्टम फॉलोअपमध्ये बाळाचे बर्थ चेक करायचं आहे, म्हणजे त्याचं कुठल्या गोष्टी कंडिशनने म्हणजे नॉर्मलने झालंय, सीझरने झालंय ते माहीत असलं पाहिजे. वॅक्सिनेशन शेड्यूल ज्या पेडियाट्रिशियनला तुम्ही दाखवता त्यांच्याकडचं जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल असलं पाहिजे, सो दॅट आपण बाळाला पुढे सगळे वॅक्सिन्स व्यवस्थित देऊ शकतो. ब्रेस्ट फिडिंग द्यायचं आहे की फॉर्म्युला फिडिंग द्यायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. त्या द्यायच्या आहेत तर त्या कशा द्यायच्या आहेत योग्य वेमध्ये ह्या आपल्याला माहीत पाहिजेत. त्यासोबत काही वेळामध्ये सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये जॉन्डिस वगैरे बाळाला दिसू शकतो. सो थोडा पिवळसर दिसतंय का, डोळे पिवळसर दिसतात का, ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. बाळाचं वाढ, वजन नियमित वाढतंय का, ह्या गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत. त्यासाठी आपण पेडियाट्रिशियनकडे त्याला व्यवस्थित नेतोय का हे सुद्धा आपण आधी ठरवून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. इमर्जन्सी प्लॅनमध्ये बाळाच्या हालचाली अचानक कमी झाल्या किंवा ताप आला बाळाला किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्या पेडियाट्रिशियनकडे आपण जाणार आहोत, लगेच ॲक्सेसिबल काय आहेत त्याचे कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे असले पाहिजेत. ट्रान्सपोर्टेशनसाठी आपली स्वतःची गाडी आहे काय की ॲम्ब्युलन्स किंवा एखाद्या गाडीचा नंबर आपल्याकडे सेव्ह असला पाहिजे. ठीक आहे. पॅरेंट्स डिस्कशन्स ऑलरेडी मगाशी मी म्हटलंच आहे, पण तरी पण पेडियाट्रिशियन सिलेक्शन बाबत पॅरेंट्सचं डिस्कशन झालं पाहिजे, की हे लहान मुलांचे डॉक्टर आम्हाला प्रेफर्ड आहेत किंवा हे अवेलेबल आहेत का हॉस्पिटलला किंवा ह्यांच्यासोबत आम्ही टायअप करू शकतो का, अशा वगैरे गोष्टी. कधी लँग्वेज बॅरियर्स असतात ते क्लिअर गेले पाहिजेत आधीच. ठीक आहे. लेबर रूममध्ये कुठले डॉक्टर येणार आहेत, डिलिव्हरीच्या वेळी कुठले पेडियाट्रिशियन अवेलेबल असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, किंबहुना तो आपला अधिकार आहे. ठीक आहे. नाव लेट्स मूव्ह टू चेंजेस इन मदर्स लाईफ. सो आईच्या आयुष्यात काय काय बदल होतात. हार्मोनल चेंजेस सगळ्यात महत्त्वाचे, जे बिलकुल दिसण्यात येत नाही, ज्याबद्दल आपल्याला अजिबात ज्ञान नसतं, पण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण त्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये फरक पडतात. चिडचिड होणं, थकवा येणं, झोप न लागणं, अपचन होणं, पचनाचे बाकी त्रास होणं किंवा दम लागणं, यांसारख्या गोष्टी हळूहळू होत असतात आणि सगळं हार्मोन चेंजेससाठी सुद्धा जबाबदार असतं. फिजिकल चेंजेस, शारीरिक बदल तर होतच असतात. सूज येणं, पाठ दुखणं आणि बरेच जे 9व्या महिन्यामध्ये आपल्याला दिसतात ते. त्यासोबत झोपेची कमी, थकवा मगाशी मी म्हटल्याप्रमाणेच
डायजेशनचे इश्यू ते सुद्धा आहेतच. मानसिक बदलसुद्धा खूप होत असतात. जबाबदारी वाटायला लागते, भीती वाटायला लागते, जमेल की नाही आपल्याला यासारख्या गोष्टी वाटायला लागतात. इतरांच्या कोणाच्या तरी डिलिव्हरीचे अनुभव कोणीतरी येऊन सांगतं आणि त्यामुळे डिप्रेशन किंवा दडपण यायला लागतं. हे असं माझ्यासोबत व्हायला नको, हिच्यासोबत असं झालंय वगैरे असं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये हळू खूप प्रभाव पाडायला लागतात. मूड स्विंग्स व्हायला लागतात. मध्येच एक्साइटमेंट वाटते, मध्येच बाळाला भेटण्याची उत्सुकता खूप वाटते, मध्येच भीती खूप वाटते. तर यांसारख्या गोष्टी मूड स्विंग्समध्ये पण येतात. त्यासोबत हार्मोनल इंड्यूस फॉरगेटफुलनेस येतो. त्यामध्ये आपण गोष्टी विसरायला लागतो किंवा आत्ता मी इथे जाऊन आले आणि मी कशासाठी इथे आले, हे अशासारख्या गोष्टी होतात. हे हार्मोनल इंड्यूस फॉरगेटफुलनेस आपण ज्याला म्हणतो, डिस्ट्रॅक्टेबिलिटी म्हणतो, ते येतं. त्यासोबत नेस्टिंग इन म्हणजे कुठेतरी आपल्या घरी किंवा सेफ सिक्युअर वातावरणातच राहावं, काही होणार तर नाही ना, अशांसारख्या गोष्टी येतात. हे सगळं हार्मोनल चेंजेसमुळं किंवा आपल्या प्रेग्नन्सी किंवा छोट्या-छोट्या गोष्टींमुळं होत असतं. इतरांचं काही ऐकलेलं असतं, त्याचा प्रभाव आपल्यावर होत असतो. सो ह्या सगळ्या वातावरणामध्ये शांत राहायचं, फोकस्ड राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा. यू कॅन डू इट. ट्रस्ट मी. तुम्ही जर इतके महिने ती प्रेग्नन्सी सर्व्हाइव्ह केलेली आहात, कन्सीव्ह करून पुढे चाललेला आहात, तर तुमच्यात ती कॅपेबिलिटी आहे. शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या सगळ्या गोष्टींचा किती आपला प्रभाव पाडून घ्यायचा हे आपण ठरवायचं आहे. ओके. सो चेंजेस इन हाऊस, घरात कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. क्लीन आणि काम वातावरण असलं पाहिजे, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. सो उजेड असणार, हवा खेळती असणार, यांसारख्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. वर्कलोड ॲडजस्टमेंट, घरातली कामं करणं आणि ह्या गोष्टी आपल्याला बाळ ह्या गोष्टी एका वेळी मॅनेज होणं थोडं अवघड असतं. सो काही हेल्प आपल्याला मिळतात का, ह्या गोष्टी आपण आधीच सेटल करून ठेवल्या पाहिजेत. स्पेस अरेंजमेंट, घरामध्ये आधी आपण आपल्या सोयीनुसार गोष्टी केलेल्या असतात, पण आता बाळ येणार असतं. सो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. त्या गोष्टी तुम्ही आधीच करून घेतलेल्या जास्त बेटर राहतं. सो आईची रूम थोडी स्पेशियस असावी, थोडी व्हेंटिलेटेड असावी, जिथे हवा खेळती राहील अशी, ऊन सूर्यप्रकाश व्यवस्थित येईल अशी असावी. सो ह्या अरेंजमेंट्स आधी करणं खूप गरजेचं आहे. सेफ्टी मेजर्स, वेट फ्लोअर आहे का, तर तिथे काही कार्पेट टाकायचं आहे, एखादा खडबडलेला रस्ता आहे तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे घरातला, एखादं तुटलेलं फुटलेलं काही आहे तर ते लागू वगैरे नाही, यासारख्या गोष्टी आधीच क्लिअर करून घ्यायच्या आहेत. घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. एक कॉर्नर घरात आईच्या रूममध्ये स्पेसिफिकली असा असावा जिथे पाण्याचा साठा असेल, जिथलं ते पाणी इझिली ॲक्सेस करू शकेल, अशा गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत. त्यासोबत कोकोनट वॉटर, ज्यूस यांसारख्या गोष्टीसुद्धा देणं गरजेचं आहे. बेबी स्टेशन एक बनवून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक असा कोपरा असावा जिथे बाळाला लागणाऱ्या, हाताला लगेच मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या, ज्याला बेबी स्टेशन्स असे म्हणतात. क्रीब अरेंजमेंट, पाळणा आणि या सगळ्या गोष्टी कुठे ठेवणार, या सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर झाल्या पाहिजेत. त्या व्यवस्थित आणल्यानंतर किंवा आपल्याकडे जुन्या वापरण्याची सुद्धा पद्धत असते, सो त्यासुद्धा साफ करून, क्लीन करून, रेडी करून ठेवल्या जाणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी डिलिव्हरी नंतर करणं खूप अवघड होऊन जातं. ठीक आहे. स्टार्ट असेंब्लिंग थिंग्स व्हॉट यू वॉन्ट. आता ॲक्च्युअल आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तुमच्या सोयीनुसार ह्या कमी जास्त होऊ शकतात. बट बेसिक ह्या गोष्टी आपल्याला लागतात. सो बेबी स्टेशन म्हणजे एक अशी जागा जिथे बाळाच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. त्याचे डायपर्स, त्याचे मेडिसिन्स, त्याच्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, दुपटी आहेत, टोपरं वगैरे 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 जे काही आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्यासोबत एक पोर्टेबल फॅन असावा आपल्यासोबत. का? कारण हॉस्पिटल्समध्ये मोस्टली क्लोज्ड एन्व्हायरमेंट असतं. सो जो वास असतो त्यानी सुद्धा कधी उलटीसारखं, मळमळ अशा गोष्टी होऊ शकतात. सो त्यासाठी फॅन असेल तर दरवाजा थोडा ओपन ठेवून तुम्ही तो फॅन लावून, मी म्हणत नाही की आईकडेच असावा, पण तो फॅन तुम्ही थोड्या वेळासाठी लावू शकता. किंवा कधी-कधी जी डिलिव्हरी झालेली आहे तिला इतर लोकांपेक्षा जास्त गरम होत असतो. तर यावेळेस तुम्ही दूर फॅन लावून त्याचा वारा जरी घेतला तरी पण तो चालण्यासारखा आहे. बेबीचा बेड हा शक्यतो आपल्या बाजूला असावा, वेगळा असावा. तुम्ही फिडिंग आणि या गोष्टींसाठी घेऊ शकता. बाळाला झोपताना कुशीत घेऊ शकता. अदरवाईज बाळ जागा आहे, खेळतंय, तर त्यावेळेस तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा त्याचं अंथरूण हे वेगळं असावं, जरी एका बेडवर तुम्ही असाल तरी. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक चांगला पाळणा, जो बाळाला व्यवस्थित प्रोटेक्शन देईल, सगळ्या बाजूनी कव्हर असेल असा पाळणा असावा. जरी तुम्ही कोणाचा घेत असाल किंवा जुना वापरत असाल तरी तो व्यवस्थित क्लीन केलेला आणि प्रोटेक्टेड असावा. ठीक आहे. नंतर आईचे कपडे जे नर्सिंग वेअर्स आहेत, आपण मगाशी ज्याबद्दल बोललो, गाऊन्स, मॅटर्निटी वेअर्स आहेत, ते सगळे आधी तयार करून गोळा करून ठेवलेले असावेत. नीट स्वच्छ धुवून डेटॉलमध्ये वगैरे ते क्लीन करून ठेवलेले असावेत. जे प्युअर कॉटनचे क्लॉथ्स आहेत अशा गोष्टी वापरलेल्या असाव्यात. एक धूपदाणी किंवा गावा ठिकाणी घमेल्यामध्ये पण गोष्टी करतात, पण ते घमेलंसुद्धा खूप खराब असतो, सो ते सुद्धा स्वच्छ केलेलं असावं. बेसिकली धुरी आणि ह्या सगळ्यासाठी घरातलं वातावरण निर्जंतुकीकरण करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची. एक
धूप यंत्र आपल्याकडे नक्की असावं. बाळाचे जे कपडे आहेत तुम्ही जरी जुने वापरणार असाल किंवा नवीन क्लीन करून वापरणार असाल तरी ते वॉश करून ठेवलेले, स्टराईल आणि रेडी असावेत यूजसाठी, अशा गोष्टी करून ठेवलेल्या, पॅक करून ठेवलेल्या असावेत. एक छोटं स्टरलायझर तुम्ही घेऊ शकता किंवा ट्रॅव्हलिंग कुकर आहे, कारण आपण कुठे प्रवास करत असतो, आईकडून सासरी जातोय किंवा बाळाचं हॉस्पिटल दूर असतं, तर त्या ठिकाणी जाताना वगैरे छोटा ट्रॅव्हलिंग कुकर किंवा स्टरलायझर छोटासा किंवा केटल असेल तर त्या गोष्टी आपण वापरू शकतो. पोर्टेबल लाईट एक असावी आपल्याकडे, कारण कधी-कधी बाळाला थोडा डीम लाईट किंवा उजेड असतो, तर आपल्या घरातल्या बल्ब आणि या सगळ्या गोष्टींमुळं वातावरण पण आपलं तसं होत जातं. त्यापेक्षा एक छोटासा आपल्याकडे बाजूला लाईट असेल तर आपण हवं तेव्हा ॲक्सेस करू शकतो. सो एक साईड लॅम्प किंवा पोर्टेबल लाईट असावा. स्टीम इन्हेलर, आता ही गोष्ट आपण गरम पाण्यामध्ये वाफ पातेल्यामध्ये घेऊन सुद्धा वाफ देऊ शकतो किंवा ती तशी रूममध्ये वाफ आपण करू शकतो. पण जर तुम्हाला सर्दी किंवा डोकंदुखी यांसारखा त्रास, कारण जागरणामुळे ह्या गोष्टी होतात, सो त्या केसमध्ये स्टीम इन्हेलर असणं कधीही चांगलं. इन्सुलेटेड वॉटर बॉटल, थर्मस बॉटल जी आहे, कारण कोमट पाणी आपण थ्रू आउट प्रेग्नन्सी नंतर पिणार आहोत डिलिव्हरीमध्ये, सो डिलिव्हरीनंतर, सो त्यावेळेस ती बॉटल असली की तुम्ही ती भरून ठेवलीत की तुम्हाला बघावं लागत नाही. सिपर आहे जो इन्सुलेटेड, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण कधी कधी फिडिंगला आपण बसतो आणि खूप ओठं ड्राय पडणं किंवा घसा ड्राय पडणं, तहान लागणं या गोष्टी होतात. त्यावेळेस ती सिपर तुम्ही घेऊन आरामात पाणी पिऊ शकता. सो ती सगळ्यात इझिली ॲक्सेसेबल गोष्ट आहे. हॉस्पिटल बॅग पॅकिंग, आय नो ह्याच्यासाठी खूप सारे व्हिडिओज आणि ड्रामा अवेलेबल आहे ऑलरेडी प्लॅटफॉर्मवरती, पण ट्रस्ट मी, फार काही फॅन्सी गोष्टी आपल्याला लागत नाहीत. बाळासाठी आणि आईसाठी 2 वेगळ्या बॅग्स पॅक करा. आईच्या बॅगमध्ये डॉक्युमेंटेशनची फाईल असणं गरजेचं आहे. इन्शुरन्सचे पेपर्स आहेत जे काय ते, आधार कार्ड किंवा गव्हर्नमेंटचे प्रेग्नन्सी कार्ड्स असतात ते तुम्ही सगळं घेणं गरजेचं आहे. फिडिंग ब्रा किंवा मॅटर्निटी ब्रा जवळ असणं गरजेचं आहे. यासाठी या गोष्टी आधी असेंबल करा म्हटले मी. मोठे सॅनिटरी पॅड्स असतात किंवा मॅटर्निटी पॅड्स, पॅन्टीज मिळतात, त्या अवेलेबल असणं गरजेचं आहे, त्या बॅगमध्ये असणं गरजेचं आहे. कॉटन अंडरवेअर्स जसं आपण म्हटलं. स्लीपर एक असावी, ती गरजेची आहे. शॉल, स्टोल, कारण आपण कव्हर करणार असू किंवा फिडिंग करताना बाळाला कव्हर करणार असू, यांसारख्या गोष्टी. टॉवेल किंवा नॅपकिन्स वगैरे असावेत. टॉयलेटरीज असावेत, तुमचे हेअर क्लिप, रबर बँड्स आहेत त्या गोष्टी असाव्यात. फोन चार्जर्स जवळ असावेत, इमर्जन्सीमध्ये काही कॉन्टॅक्ट करायचं असेल काय असेल तर. मॅटर्निटी किंवा फिडिंग प्रूफ गाऊन जे असतात ते असावेत आपल्याकडे. थर्मस बॉटलच्या सांगितलं त्या. इन्सुलेटेड सिपर असेल तर बेस्टच आहे. पोर्टेबल फॅन्स किंवा लाईट्स आहेत त्या असाव्यात. ड्राय स्नॅक्स काहीतरी, म्हणजेच ड्रायफ्रूट असतील किंवा जे लाडू असतात आपण घरी केलेले ते असतात, किंवा सुंठ पावडर, ओवा यांसारख्या जो आपल्या ड्रिंक प्रीमिक्स सांगितले ते आपल्यासोबत असावं. ड्राय पावडर मिक्स सांगितले ते असावं. पोस्टपार्टमचे ड्रिंक्स जे आपण ऑलरेडी सेशनमध्ये सांगितलेले आहेत, सुतिका परिचर्यामध्ये आपण बोलणारच आहोत, तर त्या असाव्यात. आणि त्यासोबत कोमट पाणी, यांसारख्या गोष्टी आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. बाळासाठी बेबी बॅग जी आहे तर त्यामध्ये प्युअर कॉटनचे सॉफ्ट क्लीन क्लॉथ्स असावेत जे बाळासाठी घालायला रेडी असतील. त्यासोबत सॉफ्ट बेबी स्वॅडल केलेलं असावं. कॉटन डायपर्स किंवा लंगोट्स असावेत. बर्ब क्लॉथ जे आपण खांद्यावर टाकतो आणि बाळाला घेतो तर ते असावेत, मलमलचे किंवा कॉटन ड्राय असतील ते. स्टील स्टराईल स्पून्स असावेत, बाउल्स असाव्यात, प्लेट्स असाव्यात. बेबी कॅप्स आहेत त्या गोष्टी असाव्यात. मदस्पर्शचे वाईप खूप सुंदर मिळतात ज्याच्यामध्ये फक्त पाणी असतं, बाकी कुठल्या गोष्टी नसतात, त्या तुम्ही घेऊ शकता. किंवा घरातल्या आपण नॅपकिन्स पण आईच्या ओढण्यांचे किंवा कॉटनच्या ओढण्यांचे किंवा कॉटनच्या साड्यांचे करून ते वापरू शकतो. बेबी सोप, शॅम्पू यांसारख्या गोष्टी हँडी असाव्यात आपल्याकडे. आणि स्टराईल बॉटल जी स्टीलची स्मॉल बॉटल वगैरे असेल, इन्सुलेटेड वगैरे असेल तर त्या गोष्टी आपण वापरू शकतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी रेडी करून ठेवायच्या आहेत, किंबहुना हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कुठे कोणी ठेवलेल्या आहेत त्या माहीत असाव्यात, सो दॅट आपण घेतोय किंवा कोणीतरी आपल्याला देतंय तर त्या व्यक्तीला सुद्धा ती गोष्ट माहीत असावी. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट थर्ड ट्रायमेस्टर. अगदी 7व्या महिन्यापासून ते डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत, किंबहुना डिलिव्हरी झाल्यानंतर काय काय गोष्टी लागतील त्या सगळ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. थँक्यू सो मच फॉर सो ॲक्टिव्हली लिसनिंग टू मी, आणि इतके पेशन्स ठेवल्याबद्दल. आपण 9 महिने तर आता पूर्ण केलेले आहेत यामध्ये. थँक्यू सो मच की तुम्ही योगा आणि एक्सरसाइज, गर्भसंस्काराचे सेशन्स खूप सुंदर अटेंड करताय, मेडिटेशन खूप सुंदर करताय. तुमचे रिव्ह्यूज आणि मेसेजेस बघून तर मला खूप आनंद होतो की तुम्हाला इतकं छान आणि सुंदर पीसफुल प्रेग्नन्सी तुमची या कोर्समुळे जातीये, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरच्या सेशनसाठी आपण 4थ्या भेटणार आहोत, ते म्हणजे सुतिका परिचर्या. प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत, त्या सगळ्यासाठी आपण भेटणार आहोत. सो भेटूया 4थ्या सेशन्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद.